नमस्कार, मी सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बाही काढणार आहोत। तर बाही लांबी आपल्याला 6ची घ्यायची आहे। त्यानंतर जे काही शिवण्यात घेणार आहात तुम्ही तितकं घ्यायचं आहे। आता इथं अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे मी पाऊण इंच किंवा 1 इंच असं एवढंच घेणार आहे। तर आता इथं दंडघेर मोजून घेते मी। तर दंडघेर 6 येते, तर आपल्याला इथं दंडघेर 6च घ्यायचं आहे। हे बघा 6च घेतलं आहे मी दंडघेर। त्यानंतर आपण ब्लाऊजला जी काही मार्जिंग टाकतो ती घ्यायची 2 इंच। आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे, जेणेकरून बाही एकदम परफेक्ट आपली कट टू कट येऊन जाईल। आता आपल्याला जिथं आपण चौथा भाग टाकला आहे तिथून 3.5 इंच किंवा 3 इंच, मोठी बाही असेल तर 3.5 घ्यायचं आहे आणि छोटी असेल तर 3 इंच घेतलं तरी चालेल। नंतर आपल्याला ब्लाऊजला जी मार्जिंग टाकली ती परत घ्यायची तिथं आणि रेषा आखून घ्यायची। आता वरती मी 1 इंचावर मार्क केलं आहे, नंतरून तिथून आकार देऊन घेतला आहे बाहीचा। अशा प्रकारे आकार दिला। नंतर ह्या दोन्ही रेषा आपल्याला जुळवून घ्यायच्या आहे। आता आपल्याला कटिंग करायची आहे। तर अशा प्रकारे मी कटिंग करून घेते। तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे मी कट करून घेतलं। त्यानंतर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। नंतरून फिटिंगच्या साईडला सुद्धा इथं टोक द्यायचं आहे, काढायचं आहे ते, आणि लक्षात राहील जेव्हा आपण फिटिंग करू ना तेव्हा लक्षात राहील ते। त्यानंतर साईडला अर्धा किंवा 1 इंच सोडून मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आकार आहे ना तो मार्क करायचा आहे आणि कट करायचा आहे। अशा प्रकारे आकार कट केला। त्यानंतर बाही बघा एकदम परफेक्ट झाली आहे।